गावची जत्रा म्हणली विके ब्लॉगर सुट्टी देत नसतो. हलगीवर असा जोरात डान्स आणला होता, नादच नाही करायचा. हलगी काय करता आता, तमाशा पाहिजे ना, तमाशा होता ना. आमचे कार्यकर्ते काय करीत आहेत कालच्या ब्लॉग मध्ये बोकडे ज्यांनी पाहिला असं त्यांना समजलं असं काल अर्धा सौदा झाला, पण अर्धा सौदा कॅन्सल करून टोळी डायरेक्ट नंतर दीपकला जेवायला गेली मटण खायला. नादच नाही करायचं, कारण टोळीतला मुकादम सोडला ना, बाकी सगळ्यांना सुतक होतं. कोणाला काय मटण करायचं नव्हतं, ते बोकडे सौदा फक्त टाइमपास वारी चालला होता. मग टोळी एकदा दीपकला फुल दाबून जेवून आली नाही का, घरी आलो पप्पा त्यांना आणायला गेलतो. पप्पा मागे बसून लाजत होती, पण आमच्या मम्मीने वजना 2 बोट केली. नादत नाही करायचं, विके ब्लॉग वगैरे म्हणते. दीपक शेट भेटले संध्याकाळी दुकानापाशी, त्यांचे पोरं वजना 2 बोट करीत होती. आमची टोळी चालली होती नाही का आता मिरवणुकीला, त्याच्यामुळे टोळी अशी निवांत बसली होती पोरांची वाट बघा. आणि टोळी एकदा आवरून लगेच गेली मिरवणुकी. आमच्या टोळीचा डान्स पाहून अख्खं गाव आमच्याकडे बघत होतं, पण नादत नाही करायचं. टोळीने ज्या काय नाद केला. आता बघा काय विषय. या सगळ्या आनंदा पुढे ना भावा फक्त तुझी कमी मिस यू आणि सिंग लय आठवण येत होती. नंतर फोटो पाहून तर रडायला परत हलगीवर पोरं नाचायला लागले होते. मी कॅमेरा चालू केला, अचानक हलगी बंद झाली. येता यायचा तडाखा, मग नंतर झाली चालू. नंतर इंगडे सर त्यांचं पोरग भेटलं नाही का, वजना 2 बोट करीत येते. आता जत्रात मला जे भेटले ना तिने टेन्शन न घेऊ, तुमची 1-2 दिवसात सगळे व्हिडिओ ब्लॉग मध्ये येते, नाद नाही करायचा. नंतर मामान ते भेटले मला, मामान ते 2 बोट करीत येते. शुभम शेटन काय म्हणतात, आवाज वाचला नाच केला, कोणती वस्तू घ्या नाच एक नाच का चॉकलेट बाय मुकादम मुकादमाच्या आशीर्वादाने पार पडली. नंतर डायरेक्ट अचानक मला आमच्या गावचे सरपंच भेटले नाही का, जुने सरपंच माजी सरपंच म्हणले व्हिडिओ गेम ब्लॉग मध्ये टाक. नादच नाही काय म्हणून उद्या तुम्ही ब्लॉग मध्ये आता ना विषय टॉपचा करून टाकला डायरेक्ट. त्यांनी 2 बोट केले नाही का. नंतर तिथून आवरून बिवरून इकडे आलो भाई शेटला घ्यायची ती गुडशेव. आता भाई शेट अर्धा किलो गुडशेव घेत होता, पण तो टोळीने इकडे 1.5 किलो गुडशेव खाल्ली. ती काय सांगा नुसती हात घालायची गप्पाने आणायची. बरोबर काय होला आता तुम्हाला प्रश्न पडणारच, गावचा तमाशा आहे टोळी मागं गाऊन बसली. आता टोळी मागं बसायचं कारण लय मोठं आहे, तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये समजणार. पण टोळी नंतर पुढे गेली, पण टोळी पुढे जाऊन लय धिंगाणा घाली होती. टोळी मागं गाऊन बसल्या याचं कारण उद्या तुम्हाला आयन डॉन सांगणार.